चल ना, नाही जमणार. माझं ऐक ना, मला नाही जमणार. अरे ऐक ना, शांत बस. तुला काय नाही, तुला फक्त जाऊन एवढंच बोलायचं आहे. ए ढेबरे, फक्त एवढंच बोल आणि नंतर म्हणायचं मी कोण आहे, मी कुठे आलो, मी कोण आहे, लक्षात ठेव. बस एवढंच बोल. अरे गौरव, एवढी मोठी मोठी जबाबदारी नको ना देऊ माझ्यावर. आता एवढंच. अरे छोटं छोटं काहीतरी दे ना, ते असं टेबलवर उभं राहून चाल निघ, किंवा ते स्किटच्या मध्ये मध्ये होण्याचे रिॲक्शन असं काहीतरी छोटं छोटं दे ना. एवढी मोठी जबाबदारी नको देऊ, वांदे होतील. कोणाचे? तुझे. लोकांना काय वाटेल, काय? वनिता आणि बनीच्या स्किटच्या मध्ये मध्ये गौरव येऊन वाक्य घेतो असं वाटेल लोकांना. आणि हे जर कळलं ना माझ्या फॅनला, खूप मोठे प्रॉब्लेम होतील. ते ना चॅनलच्या ऑफिसवर मोर्चा काढतील, ताबडतोब तुला इथून काढतील. अरे त्या फॅनला पण तुझ्यापेक्षा जास्त पाते असतात. बघितलं, हे तुझे असले विनोद म्हणून मी इथे आलोय. हे सगळं सोड रे गौरव, हे सगळं सोड. आजचं घे ना, आत्ताचं. काय? अरे तुझ्या स्किटची सुरुवात माझ्या वाक्यापासून झाली. सुरुवात झाली जवळ कसं माहितीये का, आता नवीन वादळ येणार आहे. नवीन वादळ कोणतं? अब की बार बने सरकार मी जिंकणार. सांगितलंय तेवढं कर. वर्गणी मागायला जा आणि तिला बोल ए ढेबरे, हे लक्षात ठेव. आणि याच्या पुढे तुला फक्त एवढंच करायचं. काय काय कळलं ना, एवढंच करायचं. ये इकडे. बने 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 प्लीज ऐक ना. बने, तू आपला दोस्त आहे ना. चोपड राहिली. बोलो ना. आली तू वर्गणी माग. वर्गणी मागतो, तू साथ दे मला. अरे मी आहे ना, बोल ना. ओ काकू, वर्गणी द्या. कसली वर्गणी? ए ढेबरे दे ना. काय करू? पक्ष्यांचा आवाज काढ. शपथ बने. या बने, काय झालं? काय केलं तुम्ही? काय ढेबरे म्हणाला दिली एक ठेवून? अरे तुम्ही एक ठेवून दिली, पण तुम्ही एक ठेवून दिली त्याची कायमची घेऊन गेली. याददाश्त गेली बनेची. हा, मी कोण आहे? हा? अहम कुठम आलम. कुठेतरी मर ना जाऊन. संस्कृत कशाला बोलतोस? अरे मस्त डायलॉगला टाळ्या तर या. तुला काय येतात रे? मला मुंग्या येतात ना. मी कुठे आहे? हा. कोण आहे मी? हे बघा, काय? बनेची याददाश्त गेली. आता तुमचं काय खरं नाही. म्हणजे आता पोलीस केस, कोर्ट कचेरी, आरटीओ वाले तुम्हाला स्क्रॅप मध्ये घेऊन जाणार. म्हणजे स्क्रॅप? सॉरी, तुम्ही काकू आहात, मला वाटलं डंपर आहे. तुम्हाला फाशी कन्फर्म. अरे कानाखाली मारले डायरेक्ट फाशी का? काकू, आजकाल काहीही होऊ शकतं. म्हणजे? अरे बनेवर अख्खं स्किट होऊ शकतं. अरुण कदम समोरच्याला क्यू देऊ शकतो. समीर चौगुले खिशात कांगवा घेऊन फिरू शकतो. प्रसाद खांडेकर माझ्या पंचला दाद देऊ शकतो. अरे आमिर हडकर सलग 3 एपिसोड आपल्या शोला प्रेझेंट राहू शकतो. बनेची याददाश्त गेली तर तुम्हाला फाशीच होऊ शकते. हे गौऱ्या नाही रे, हे मला भीती वाटते. असं काही बोलू नको. आणि मला शिक्षा कशी होईल? का? म्हणजे ह्याला कोणी विचारलं काय रे बाबा तुझी याददाश्त कशी गेली? ता कुठे सांगू शकणार आहे? तो नाही सांगू शकणार, पण मी आहे ना. मी या सगळ्याचा चष्मदीत गवाह आहे. मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलंय. मी सगळ्यांना जाऊन सांगणार तुम्ही असं केलं म्हणून. हे मला लक्षातच नाही आलं. मग गौऱ्या आता काय होणार रे? आता काय होणार म्हणजे बनेची याददाश्त वापस आणावी लागणार. ती कशी आणायची? ब्रेन ट्रान्सप्लांट. ब्रेन. काय? त्याची नक्की याददाश्त गेली. त्याचं करेक्ट आहे, माझा जोडाक्षराचा प्रॉब्लेम आहे. ते ब्रेन ट्रान्सप्लांट करावं लागणार. कमीत कमी 10 लाख रुपये खर्च येईल. किती? 10 लाख रुपये खर्च येईल. 10 लाख? हा. मला एवढे पैसे पण नाही परवडणार रे. गौऱ्या तू सांग ना काय करू मी? तुम्ही करेक्ट माणसाला विचारलंय. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या ओळखीतला डॉक्टर आहे. 10 लाखाचं ऑपरेशन 50,000 रुपयात करून देईल. 50,000 रुपयात. 10 लाखावरून डायरेक्ट 50,000? कोणता डॉक्टर आहे हा? अरे एकदम खास आहे. फिल्टर पाडायचं आहे. ए, नको, नको, काय काय तू कोणताही डॉक्टरकडे नेऊन याचं ऑपरेशन करशील आणि माझे 50,000 पण वाया घालवशील. नाही नाही. अरे एक काय त्यापेक्षा माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? ए बन इकडे. तुला बोलवतायत. शपथ, बघितलं, त्याला आठवतच नाहीये. बाळा, तू बने आहे, मी मोरे, ती खरात. कळलं ना? उभा राहा. तुला बोलवलंय. उभा राहा बने. उभा राहा. हा, एक मिनिट. हा. काय करू? पक्ष्यांचा आवाज काढ ना.
तुम्ही झालं कशाला मारताय? अरे मी असं ऐकलंय की लागलेल्या ठिकाणी परत मारला ना की याददाश्त परत येते. काकू, असं बने नाही. आली आली ना एकदा परत ट्राय करतो ना, एकदा ट्राय करतो. मी पुन्हा एकदा ट्राय करते. हो काय लागतं ना. असं नका ना करू. किती मारताय त्याला? किती मारताय? तुम्हाला परवडणार नाही ना. एक काम करा, मला फक्त 25,000 रुपये द्या. अरे मगाशी 10 लाखावरून 50,000 वर आला होतास ना. अरे 50,000 तुम्हाला परवडतायत नाही का? ते- माझ्या ओळखीचा डॉक्टर आहे, बिना चिरफाड करता ऑपरेशन करू शकतो. एकदम जबरदस्त आहे. 25,000 रुपयात. हे गौऱ्या, हा, हा बिना चिरफाड करता ऑपरेशन करणारा हा. डॉक्टर कुठे भेटला तुला? तो डॉक्टर आहे, डॉक्टर. अशा केसेस त्याच्याकडे रोज येतात. हा आणि इथं हाफ मर्डरची केस आहे. ए, मी फक्त कानाखाली मारला. हाफ मर्डर कुठे झाला? त्याची अद्दाच गेली. मेंदू नाही त्याला, फक्त बॉडी आहे, बॉडी. Body? बघायचं तुम्हाला? बनेम बरं वाटम. यसम. इंग्रजी आधी संस्कृत, आता इंग्रजी. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी तू डायरेक्ट किर्लोस्कर नाटक कंपनी. तिथून त्याला सोनी मराठीवर आणायचं आहे. लक्षात ठेवा. 25,000 रुपये फक्त. तुम्ही द्या ना पैसे. गौऱ्या, डिटेलमध्ये नका 25,000 नाही परवडणार आहे. ऐक ना, हा. त्याची नक्की याददाश्त गेली आहे ना. गेली ना त्याची अद्दाश. गौरव, मला तर टेन्शन यायला लागलं रे. कसलं? गौरव, 2 महिन्यानंतर अॅनिव्हर्सरी आहे आमची. फॉरेन ट्रिप प्लॅन केलंय रे आम्ही. बोंबला. गुन्हेगारांना पासपोर्ट देत नाहीत. अरे मी एकच कानाखाली मारले, डायरेक्ट गुन्हेगार कसं? हाफ मर्डरची केस आहे. मला तर असं वाटतंय काका एकटे जातील फॉरेन ट्रिपला. मग तिकडे दुसरं लग्न करणार. मग तिकडेच अॅनिव्हर्सरी. मग तिकडेच ननीमोहन, म्हणजे हनीमून. गौऱ्या! नको ना गौऱ्या. मग तुम्ही कशाला? द्या ना 25,000 रुपये. व्हा मोकळे. नको बाई असलं चिड. मग? त्यापेक्षा 25,000 देणं परवडेल मला. Yes. हा. हे तू 2,000 घे. हा. मी 10,000 तुला ट्रान्सफर करते. चालेल. म्हणजे दिले किती आणि राहिले किती? 11 आले, 13 राहिले. एड्या 12 आले आणि 13 राहिले. हा कर. ह्या बोलला. हा? हा बोला. हा बोलणारच ना. त्याची अद्दाच गेली, वाणी नाही गेली. ए नाही, त्याने एकदम परफेक्ट सांगितलं आणि हिशोब टोटल एकदम बरोबर सांग. अरे तो बोलणारच. तुम्ही त्याला परत विचारत नाही सांगू शकणार. बने मगाशी काय आकडा सांगितलं रे? आकडम बकडम बंबे बो. हा कोण आहे? आता हिब्रू. तुम्ही द्या ना वहिनी पैसे. जाऊ द्या ना, सोडा ना, पैसे द्या ना तुम्ही. गौरव, ते 2,000 दे परत. म्हणजे सगळे एकत्र सगळे एकत्र दे. बने, सगळे एकत्र. ऐक ना गौऱ्या, काय? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण ना बनेला मारून टाकूया. त्याचे छोटे छोटे तुकडे करून बॅग मध्ये भरून फेकून टाकूया. ओ काकू काय बोलताय? तुझी याददाश्त गेली हा. आणि बने एवढं साधं सोपं नाव सुद्धा तुला आठवत नाही. जगण्याला काय अर्थ आहे तुझ्या? नाही ना. ओ काकू, मी तुला 5,000 देते, तू मला मदत करशील? तुम्ही मला 25,000 रुपये जरी दिले हा. तरी मी माझ्या मित्राला मारणार नाही. कारण या सगळ्याचा मी चष्मदीत गवा आहे. अच्छा, म्हणजे खरं तर तुझेच तुकडे केले पाहिजे ना. माझे बने मी 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 तुला 4,000 देते. हा. तू मदत करशील याला मारायला? 4,000. हा. चालेल. हे बन्या, अरे कुठेतरी मरला जाऊन तू. 4,000 रुपयासाठी तू मला मारणार आहे? अरे मग काय करू? तुझ्या 500 साठी मी मेलो असतो ना अख्खा आता. 500 साठी? काय नाही अहो, काय मग काय? हा गौरवला गंडवतो. म्हणजे? मला बोलला त्या काकूंच्या घरी जा आणि मेमरी गेल्याचं नाटक कर. मी तुला 500 रुपये देतो. आता साला 25,000 घेतो आणि मला फक्त 500 रुपये. अरे तुझ्यापेक्षा काकू व्यवहारिक आहे. 4,000 रुपये मला देतात. हो काकू, तुमच्याकडे करवत बिरवत काय काय कापायला याला कापू? मला उल्लू बनून 25,000 उकळणार होतात नाही, माझ्याकडून. नाही. तुम्हाला आता पोलिसांकडे हो, घेऊन जाते. काकू, एक मिनिट. पोलीस नको, पोलीस. आम्ही तुमच्याकडनं पैसे घेतलेत का? मग पोलीस कशाला? अच्छा, पोलीस नको. नाही. खिशातले पैसे काढा सगळे. बने दे रे. थांबा, मला मोजायला लागतील. हा? थांबा थोडं. लवकर काढ. माझा काच पडा ना. तू पण काढ. देतो. हे घ्या, आईने केप्सिकोला खायला 1 रुपया दिला होता. हा?